मी एका गावात राहतो. मी तिथे माझ्या कुटुंबासह राहतो, ज्यात माझी आई, आजी आणि अर्थातच मी असतो. माझे वडील मुंबईत नोकरी करतात, त्यामुळे आम्ही तिघेच तिथे राहतो. मी 25 वर्षांचा आहे. मला उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी होती, म्हणून मी माझ्या गावी गेलो. मी तिथे खूप छान वेळ घालवत होतो. कडक उन्हाळा होता, त्यामुळे मी दिवसभर घरीच असायचो. मी महाराष्ट्राच्या कोकण भागात राहतो. येथे उन्हाळा 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत गरम असतो. त्यामुळे मित्रांसोबत फिरायला जाण्याचा माझा मूड अजिबात नव्हता. एके दिवशी 30च्या उत्तरार्धात एक बाई कदाचित तिच्या 40च्या सुरुवातीला माझ्या घरी आली. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी तिचे नेहमीच्या प्रेमाने स्वागत केले. स्वागत केल्यानंतर तिची आई सत्संगासाठी जवळच्या ठिकाणी गेली. ती फॅमिली फ्रेंड होती. ती तिच्या वैयक्तिक कामासाठी आली होती. तिला माझ्या गावात एक जमीन विकत घ्यायची होती. ती खोल तपकिरी त्वचा असलेली महिला होती. ती एक सौंदर्यवती होती. कदाचित तिच्या त्वचेचा रंग तपकिरी आणि त्यात काळ्या रंगाचे मिश्रण असावे. ती तिच्या चेहऱ्यावरील तसेच शारीरिक वैशिष्ट्यांसह चांगली दिसत होती. तिने काळ्या रंगाची साडी नेसलेली होती, त्यावर छोटे पांढरे ठिपके होते. तिचे लांब केस होते आणि तिचे डोळे इतके सुंदर होते की तिने त्यांच्याबरोबर कोणाकडे पाहिले तरी तो त्यांचे कौतुक केल्याशिवाय सोडत नाही. तिच्या फिगरबद्दल बोलायचे तर ती पातळ नव्हती. तिला आवश्यक तिथे मांस होता. विशेष म्हणजे ती तिच्या प्रत्येक हालचालीत शोभून दिसत होती, पण तिच्याकडे पाहण्यासाठी ती कोणाला आमंत्रित करत आहे असे वाटत नव्हते. ती सुंदर होती. ती एक कौटुंबिक मैत्रीण असूनही मी तिला मोठा झाल्यानंतर प्रथमच पाहिले. मला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणून मी तेच केले जे आपल्यापैकी बहुतेक जण करतात. मी संध्याकाळी माझ्या आईला विचारले, ती कोण आहे आणि ती येथे का आहे? माझ्या आईने मला सांगितले की ती माझ्या आजीच्या मित्राची मुलगी आहे. त्यामुळे ती आमच्यासाठी फॅमिली फ्रेंड होती. पुढचे 3 दिवस ती आमच्या सोबत असणार होती. ती घरी असताना माझी आजी आणि ती खूप बोलली. मी तिथे होतो, त्यांच्यासोबत बसलो होतो, त्यांचे संवाद ऐकत होतो. त्यांच्या संभाषणातून मला तिच्याबद्दल काही गोष्टी कळल्या. सर्वप्रथम ती विधवा होती. तिच्या पतीचा सुमारे 11 वर्षांपूर्वी एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून तिने लग्न केले नाही आणि ती मुंबईत एकटीच राहत होती. पण आता तिला एकटं वाटू लागलं, म्हणून तिने रोजच्या आयुष्यातून सुट्टी घेतली आणि माझ्या गावाला भेट दिली. ती माझ्या गावात गुंतवणूक म्हणून आणि सुट्टीसाठी घर म्हणून विकत घेण्यासाठी जागा शोधत होती. जागा शोधत असताना ती आमच्या जवळच्या परिसरात फेरफटका मारत होती. तिने ते माझ्या आईला सांगितले. पती मरण पावल्यामुळे माझ्या आईला तिच्याबद्दल सहानुभूती होती. म्हणून तिने मला या सहलीसाठी तिचा सोबती होण्यास सांगितले. त्यामुळे आता पुढचे 3 दिवस मी तिचा मार्गदर्शक सह सोबती होणार होतो. जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा माझा तिच्याशी जवळीक साधण्याचा किंवा कोणाशीही जवळीक साधण्याचा अजिबात हेतू नव्हता. मला अविवाहित राहण्यात आनंद झाला आणि जोपर्यंत तिचा संबंध आहे तिच्याकडेही नव्हते. तिच्या चेहऱ्यावर ती त्या गोष्टीसाठी उपाशी असल्याचे चिन्ह नव्हते. शेवटी 11 वर्षे आपल्या नैसर्गिक शारीरिक गरजांचा प्रतिकार करणारी स्त्री तिच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीची कोणतीही चिन्हे कशी दाखवू शकते? गावात आमचे घर इतके मोठे नाही. आम्ही तिथे आमच्या हॉलमध्ये झोपतो. आमच्याकडे असलेल्या एकमेव बेडरूममध्ये माझी आजी झोपायची, तर आता मी, माझी आई आणि गायत्री हॉलमध्ये झोपणार होतो. त्या रात्री मी 10:30 वाजता झोपलो. गायत्री आणि आई टीव्ही बघत एकमेकांशी बोलत होत्या. काही वेळाने तेही झोपले. आमची पोझिशन अशी होती, मी अगदी उजव्या बाजूला झोपलो होतो. माझ्या डाव्या बाजूला भिंत होती
आई अगदी डावीकडे आणि गायत्री आमच्यामध्ये होती. माझ्या आणि गायत्रीमध्ये 2 फूट आणि आई आणि गायत्रीमध्ये 3 फूट अंतर होते. उन्हाळा असल्याने झोपताना कोणीही अंग झाकण्यासाठी काही घेतले नव्हते. मला झोपेत फिरण्याची आणि माझ्या शेजारी झोपलेल्या कुणालाही हात लावून फिरण्याची सवय आहे. त्या रात्री गायत्री माझ्या शेजारी होती. मी गाढ झोपेत होतो आणि तिच्या अंगावर माझा डावा हात ठेवला. माझा हात तिच्या पोटावर होता आणि काही वेळ फक्त तिथेच होता. तिने ते दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर कधीतरी माझा हात तिच्या बॉलकडे गेला. माझा हात तिच्या डाव्या बॉलवर होता. तिचे पूर्ण बॉल माझ्या तळहातावर होते. तेव्हाही तिने माझा हात सोडला नाही. आता मला माझ्या हातात काहीतरी मऊ पण मजबूत वाटले आणि मी जागा झालो. सुदैवाने मी तिचे बॉल दाबले नाही आणि ती उठली नाही. जर तिला जाग आली असती आणि माझा हात तिच्या बॉलवर असल्याचे कळले असते आणि माझ्या आईला सांगितले असते तर तिने मला अगदी क्षणात मारले असते, परंतु तिने तसे केले नाही आणि मी त्यातून वाचलो. दुसऱ्या दिवशी माझ्या आईने मला तिला गावापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी घेऊन जायला सांगितले, जिथे ती स्वतःसाठी त्या भागात एक प्लॉट खरेदी करू शकते. मी ठीक आहे म्हणालो आणि सकाळी 10 वाजता मी तिला माझ्या ऍक्टिवा वर घेऊन घरी निघालो. आम्ही त्या ठिकाणी गेलो. ती एक सपाट जमीन होती ज्यावर काही झाडे होती. मी माझी ऍक्टिवा एका झाडाच्या शेडमध्ये उभी केली आणि आम्ही पुढे निघालो. मी तिला एरिया दाखवत होतो. तिला तिथले दृश्य आवडले आणि मला इथे घर घ्यायला आवडेल असे सांगितले. ती जागा तिच्या स्वप्नातील घरासाठी कशी योग्य आहे याबद्दल ती बोलत होती. मी तिला तिच्या स्वप्नांबद्दल विचारले, ज्यावर तिने उत्तर दिले की सध्या तिचे एक स्वप्न आहे, माझ्या ऍक्टिवा चालवण्याचे. मला आश्चर्य वाटले, पण तसे करायला तयार नव्हते. तिने मला अनेक वेळा विनवणी केली आणि शेवटी मी ठीक आहे म्हणालो आणि चाव्या तिच्या हातात दिल्या. तिने ऍक्टिवा चालू केली आणि मी पिलियन बनून बसलो. आता तिने मला विचारले, कुठे जायचे आहे? मी म्हणालो, तुमची जागा तपासणी पूर्ण झाली तर आम्ही काही वेळ फिरू शकतो आणि मग घरी परत येऊ शकतो. ती म्हणाली, ठीक आहे. म्हणून मी तिला सुचवलेल्या ठिकाणी आम्ही निघालो. आम्ही गावापासून थोड लांब असलेल्या ठिकाणी जात होतो. या ठिकाणी आजूबाजूला पुष्कळ पाईनची झाडे होती आणि तिथे बसून आनंद लुटता यावा म्हणून भरपूर शेड होते. ते ठिकाण टेकडीवरील जंगलासारखे होते, जिथून आपण निळे अरेबियन पाहू शकतो आणि दृश्याचा आनंद घेऊ शकतो. वेळ घालवायला ते ठिकाण खूप चांगलं असलं तरी तिथे जायला रस्ता नव्हता. अनेक चढउतार असलेला हा एक सामान्य गावातील लाल मातीचा रस्ता होता आणि नवीन रायडरसाठी ऍक्टिवा चालवणे कठीण होते. मी पिलियन म्हणून ऍक्टिवा वर बसू शकत नव्हतो, म्हणून मी तिला ऍक्टिवा माझ्याकडे देण्यास सांगितले, जेणेकरून मी रस्त्यावरील चढउतारांवरून गाडी चालवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकेन. पण तिने नाही म्हटले आणि मला मागून धरायला सांगितले. मी तिला विचारले, तुला खात्री आहे का? ती हो म्हणाली. तिने क्षणभर थांबून मला विचारले, तू रात्री माझ्यावर हात ठेवायला घाबरत नव्हतास आणि आता मला धरायलाही घाबरतोस? आणि मला एक खोडकर स्माईल दिली. या प्रश्नाने मी हैराण झालो. पण कसेबसे मी स्वतःला सावरले आणि म्हणालो की माझ्या शेजारी झोपलेल्या प्रत्येकाच्या भोवती हात ठेवण्याची मला सवय आहे आणि मी ते कोणत्याही वाईट हेतूने केले नाही आणि त्याबद्दल मला खेद वाटतो. ती म्हणाली, ठीक आहे. आम्ही पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली. काही वेळाने मी तिला विचारले, मी माझा हात तिच्या भोवती ठेवला आहे हे तिला माहीत असेल तर तिने ते का काढले नाही? तिने माझ्याकडे वळून पाहिलं आणि एक वाईट स्माईल दिली. मागच्या सीटवर बसून मी तिला तिच्या कमरेला धरले आणि आम्ही त्या जागेकडे निघालो. मी माझी ऍक्टिव्हा झाडाखाली उभी केली आणि त्यावर बसता यावे म्हणून बूट स्पेसमधून एक चादर घेतली.
आम्ही पाईनच्या झाडांकडे चालायला लागलो. तिने तिथून नजारा पाहिला आणि त्यातून वाहणारी वाऱ्याची झुळूक तिला जाणवली. तिथल्या सौंदर्याने ती मंत्रमुग्ध झाली. तिने ते दृश्य पाहिलं आणि मग खोल डेरेदार झाडांमध्ये जाऊ लागली. तिला एक जागा मिळाली जिथे आपण बसून मजा करू शकतो. मी चादर ठेवली आणि आम्ही त्यावर बसलो. आम्ही बसल्यानंतर काही वेळातच ती तिच्या पाठीवर पडली. डोळे मिटले. मी तसाच तिच्या मागे गेलो. 5 मिनिटे आम्ही एक शब्दही उच्चारला नाही. मग तिने मला विचारले, तू तुझा हात कोणाला लावतोस का? मला लाज वाटली आणि तिला सांगितले की ही माझी सवय आहे आणि जेव्हा मी गाढ झोपेत असतो तेव्हा मला ती नियंत्रित करता येत नाही. ती म्हणाली, ठीक आहे. मी तिला तिच्या मागील आयुष्याबद्दल विचारले. तिने मला तिच्याबद्दल सर्व काही सांगितले. वयाच्या 27व्या वर्षी तिचे लग्न झाले. लग्नाच्या 1 वर्षानंतरच एका कार अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यावेळी ती 3 महिन्यांची गरोदर होती. ती एकटी पडली. त्यानंतर तिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला पण तो प्लॅन चांगला झाला नाही कारण तिला एकही चांगला माणूस मिळाला नाही. तिने आपल्या मुलाला जन्म दिला. तो मुलगा होता. पण त्याच्या जन्माच्या 4 महिन्यांनंतर त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि लवकरच तिला या जगात एकटे सोडले. कदाचित हे तिच्यासाठी पुरेसे नव्हते की तिचे आईवडील देखील एकामागून एक हे जग सोडून गेले. आता या अंधाऱ्या जगात ती खऱ्या अर्थाने एकटी होती. तिने मला तिची कहाणी सांगितल्यानंतर तिचे सुंदर बोल्ड डोळे अश्रूंनी भरले. काय करावं तेच कळत नव्हतं. तिच्या डोळ्यातले अश्रू येतच होते. म्हणून मी तिला मिठी मारली. मी तिला घट्ट मिठी मारली आणि तिनेही मला घट्ट मिठी मारली. मी तिचे बॉल माझ्या छातीवर अनुभवू शकलो आणि त्या भावनेने मला तिथे वाढवले. पण मी त्यावर नियंत्रण ठेवले आणि तिला घट्ट पकडले. काही वेळाने मी पकड गमावण्याचा प्रयत्न केला पण तिने मला सोडले नाही. मी पकड गमावल्याबरोबर तिने मला आणखी घट्ट पकडले. शेवटी मला तिला पुन्हा धरावे लागले. त्यामुळे आता आम्ही पुन्हा घट्ट मिठी मारत होतो. आम्ही दोघंही एकमेकांना मिठी मारून झोपलो आणि पकड सैल करता खाली काहीतरी उठल्याचं मला जाणवलं. मी मिठी संपवून हात मागे घेण्याचा प्रयत्न केला पण तिने नाही केले आणि त्या प्रयत्नात माझा हात तिच्या उजव्या बुबला लागला. स्त्रीच्या बॉलांना स्पर्श करून खूप छान वाटले. मी तिच्या कानात पुटपुटलो, गायत्री, काय झालं? ती म्हणाली, मला फक्त कोणाची तरी गरज आहे. कथेचा पुढचा भाग लवकरच.